नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा, दिवाळी बोनस 5,500 रुपयाच्या संदर्भाची पहिली माहिती असणार आहे. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची माहिती बघा, महिलांची नवीन मागणी या ठिकाणी आता झालेली आहे सुरू. तर काय मागणी आहे महिलांची ते देखील आपण पाहणार आहोत. आणि पुढची आणि अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे अशी की रक्कम वाढ संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक, तुमच्या मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना ही जी काही महत्त्वाची माहिती ती कळणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला देखील शेअर करायचे आणि व्हॉट्सअपला पण शेअर करून टाकायचे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आपण आनंदाची बातमी पाहणार आहोत. सर्वात अगोदर आनंदाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाची कमेंट्स आहे बघा महिलांची, ती आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती कळेल. आपण थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पाहू शकता बघा, ह्या ठिकाणी निलिमाताईंनी केलेली कमेंट आहे. निलिमाताई देशमुख यांनी, नमस्कार साहेब, मला 7,500 आले, तुमचे खूप धन्यवाद. तर बघा, मी सर्वात अगोदर निलिमाताईंचे देखील आभार मानतो आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. चांगल्या पद्धतीचा तुम्ही त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवू शकलो. कारण जास्तीत जास्त महिलांनी जर व्हिडिओला लाईक केला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचतो. त्यासाठीच मी महिलांना, माता भगिनींना सांगत असतो व्हिडिओला लाईक करा म्हणून, कारण जर तुम्ही लाईक केलं तर तो जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचतो. आता बघा, या महिलांना म्हणजे या ताईंना, निलिमाताईंना 7,500 रुपये आले. त्याच पद्धतीने भरपूर माता भगिनींना आपण योग्य ते मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेले आहे. त्या माता भगिनींना 7,500 रुपये मिळावेत यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करत आलेलो. जुलैपासून आपण त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करत आलो आणि महिलांना त्या ठिकाणी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. भरपूर महिलांना त्या ठिकाणी 7,500 रुपये मिळवून देण्यासाठी आपण आपल्या परीने जे काही प्रयत्न असतील, जे काही योग्य ती माहिती असेल ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर महिलांना 7,500 आले, काही महिलांना 4,500 आले असतील. तर त्या महिलांना देखील या ठिकाणी सांगू इच्छितो, 4,500 येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो सप्टेंबर महिन्यात गेला आणि सप्टेंबर महिन्यात गेल्यामुळे तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मी सर्वात अगोदर सांगत होतो 31 ऑगस्टच्या अगोदर महिलांनी अर्ज भरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळेल. परंतु तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज न केल्यामुळे तुम्हाला सप्टेंबरपासूनचे पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे महत्त्वाची जी काही माहिती, आनंदाची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्व माता भगिनींचे खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि योग्य ती जी काही माहिती असते तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न माझ्या परीने करत असतो. तर आपण लगेचच आता व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच खरी माहिती आणि पुराव्याच्या सहित माहिती आपल्या चॅनलवर दिली जात असते. तर पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना तात्पुरती नाही, अजित पवारांनी महिलांना दिली आनंदाची बातमी. तर बघा, आनंदाची बातमी ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत. महिलांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. काय माहिती बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून दरमहा 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये देणारी योजना या ठिकाणी सरकारने सुरू केली. जुलैपासून ही योजना सुरू झालेली होती आणि जवळपास तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे जे काही पैसे ते देण्यात आलेले आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना देण्यात आलेले आहेत. आता पुढे बघा, परंतु महायुती सरकारने ही योजना सुरू केल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह इतर विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधकांना चांगलंच सुनावले आहे. पवारांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करतानाच राज्यातील महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले, तर जनतेचं जीवन बदलण्याचा योजना खऱ्या अर्थाने आम्ही देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच या योजनेमुळे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमुळे नक्कीच महिलांचं जे काही जीवन आहे ते खऱ्या पद्धतीने त्या ठिकाणी बदललेलं आहे. महिलांना
ज्या काही महिलांच्या अडचणी त्या सोडवण्यासाठी काही प्रमाणात तरी त्या ठिकाणी मदत झाली आहे. तुम्हाला चांगलं वाटतं आहे का? लाडकी बहीण योजना खरंच चांगली आहे का? तुमचं त्या ठिकाणी खरंच मदत होत आहे का? तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला मदत झाली का? जर तुम्हाला वाटत असेल लाडकी बहीण योजना चांगली आहे, तुम्हाला आनंद होतो, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला वाटतं लाडकी बहीण योजना चांगली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी चांगली लिहून पाठवा, योजना चांगली आहे. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की योजनेमुळे आमच्या ज्या काही अडचणी त्या सुटतात आणि आम्हाला आनंद होतो, तर तुम्ही ते देखील लिहून पाठवू शकता. पुढे बघा आता, आमच्या योजनांना मिळणारा प्रतिसाद बघून आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण म्हणतात घाबरलेले आहेत, पण मी तसं नाही म्हणणार, ते गडबडलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे ते गडबडून गेलेले आहेत, असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. अजितदादा पवार पुढे म्हणाले, आम्ही ही योजना जेव्हा जाहीर केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणारच नाही असं ते म्हणायचे. अर्ज भरले जातील पण पैसेच देणार नाहीत अशी टीका आमच्यावर केली. 2.5 कोटी मायमाऊलींच्या खात्यात 5 महिन्यांचे पैसे जमा झालेत. बघा, जर आपण पाहिलं असेल जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे म्हणजे जवळपास 7,500 रुपये त्या ठिकाणी महिलांना पाठवलेले आहेत. आत्तापर्यंत योजनेचा जे काही लाभ दिला गेला आहे त्या महिलांची संख्या आहे 2,30,00,000 महिला. 2,30,00,000 महिलांना योजनेचा लाभ दिला गेलेला आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महिलांना 7,500 रुपये दिलेले आहेत. काही महिला असतील ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे, तर त्या महिलांना त्या ठिकाणी 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये आलेले आहेत. कारण जर आपण पाहिलं तर जवळपास ऑगस्टपर्यंत आलेले जे काही अर्ज होते तर ते 2,20,00,000च्या दरम्यानमध्ये ते अर्ज त्या ठिकाणी होते. त्यामुळे जवळपास 2,30,00,000 महिलांना 7,500 रुपये किंवा 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, जर आपण पाहिलं 2.5 कोटी मायमाऊलींच्या खात्यात 5 महिन्यांचे पैसे जमा झालेत. त्यांच्या अर्जानुसार प्रत्येकी 7,500 रुपये जमा झालेत. विरोधकांच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल हा पचनी पडत नाही, म्हणून ते सांगतात हे पैसे फक्त निवडणूक होईपर्यंत मिळतील. आता बघा पुढे, मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की यामध्ये पहिल्यांदा 10,000 कोटींची तरतूद केली होती, नंतर 35,000 कोटींची केलेली आहे. अशा पद्धतीने वर्षभरासाठी एकूण 45,000 कोटींची तरतूद केलेली आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर या योजनेसाठी अगोदरच सरकारने जी काही तरतूद आहे ती करून ठेवलेली आहे. आता जरी आचारसंहिता लागू झालेली असली, आता त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा निधी वगैरे कोणत्या योजनेसाठी देता येत नाही, परंतु या योजनेमध्ये अगोदरच त्या ठिकाणी तरतूद जी आहे ती करून ठेवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व मायमाऊलींना मला खात्री द्यायची आहे की ही योजना तात्पुरती नाही, निवडणुका येतील आणि निवडणुका जातील, हे तर 5 वर्षांनी ठरलेलंच आहे. तुमचे ते पैसे आहेत, तुमचा अधिकार कुणीही काढू शकत नाही, असंही अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अगोदर जर आपण पाहिलं तर जेव्हा योजना सुरू झाली, पहिला हप्ता ऑगस्टमध्ये दिला, त्यावेळेस देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती योजनेची रक्कम वाढवण्याच्या संदर्भात. तर त्या दृष्टीने देखील जे काही सरकार आता येईल ते देखील सकारात्मक त्या ठिकाणी असेल आणि योजनेची काही रक्कम आहे ती वाढू शकणार आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती. आता बघा, जर आपण पाहिले तर लाडक्या बहिणींनी काय मागणी केलेली ती देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, महिला वर्गाने केलेली जी काही मागणी ती अशा पद्धतीची लाडकी बहीण मुदतवाढ देण्याची महिला वर्गातून मागणी. तर बघा, योजनेचे जे काही अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्याची या ठिकाणी मागणी जी ती महिला वर्गाकडून करण्यात आलेली आहे. परंतु जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात आता सध्या आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे कुठल्याही पद्धतीचे अर्ज वगैरे जे आहेत ते भरण्यासाठी अगोदरच जर समजा वेळापत्रक वगैरे आलेलं असेल तर ते होऊ शकतं. परंतु जर आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी नवीन जे काही जर आपण पाहिलं कुठल्याही पद्धतीचे अर्ज वगैरे भरण्यासाठीची त्या ठिकाणी मुदत दिली जात नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा जो काही निधी असेल योजनांचा तो दिला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे योजनेला जी काही मागणी आहे, महिलांची जी काही मागणी आहे योजनेला मुदतवाढ देण्यात यावी म्हणून त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी, तर ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यामुळे मुदतवाढ जी आहे ती सध्या तरी मिळू शकत नाही. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 15 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत महिलांना अर्ज भरण्यासाठी मुदत त्या ठिकाणी देण्यात आली होती. ज्या ज्या महिलांनी भरलेलं असेल त्या महिलांसाठी चांगलं आहे, परंतु राहिलेल्या महिलांसाठी मुदतवाढ जी आहे ते आता त्या ठिकाणी मिळू शकत नाही, कारण महाराष्ट्र राज्यात निवडणुकीची आचारसंहिता त्या ठिकाणी सुरू आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.